राज्यभरामध्ये दशा झालेल्या मनसेच्या टाळीला शिवसेनेनं प्रतिसाद दिलेला नाहीये। त्यामुळे पक्षाचं उरलं-सुरलं अवसानही गळून पडले आणि आता शिवसेनेची शिवसैनिकांची किंबहुना एक नवीन मागणी पुढे येते, ती म्हणजे मनसेची वेळ टळून गेलेली आहे। मनसे शिवसेनेमध्ये विसर्जित करा असा संदेश शिवसैनिकांच्या वतीनं दिला जातोय। मनसेची वेळ कधीच निघून गेली असे पोस्टर्स दादर परिसरामध्ये झळकता आहेत। खरं तर मनसेनं स्वतःहून पुढे होत युतीसाठीचा प्रस्ताव विना अटीचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवलेला होता, परंतु शिवसेनेने या प्रस्तावाला कोणतीच दाद दिलेली नाही आणि आता मनसे शिवसेनेमध्ये विसर्जित करा असा संदेश शिवसैनिकांच्या वतीनं दिला जातोय पोस्टर्सच्या माध्यमातून। या सगळ्या संदर्भात शिवसैनिकांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। मनसेकडून युतीसाठी शिवसेनेला प्रस्ताव आलेला आहे। खरंच ही युती हवी आहे का? शिवसैनिकांना काय वाटतंय? आपण शिवसेनेच्या 194व्या शाखेमध्ये आलोय आणि आपण त्यांनाच विचारू, आपल्याबरोबर समाधान सरवण करेल। समाधान, सांगू शकाल की मनसेकडून हा प्रस्ताव आलाय, तुमचं काय मत आहे, युती व्हावी? आमच्या मतापेक्षा उद्धव साहेब जे ठरवतील ते सर्व शिवसैनिकांना मान्य असतं। भगवा फडकायला जर मनसेची मदत होणार असेल तर? भगवा तर फडकणारच आहे। जे सोबत येतील ते येतील, जे नाही येणार ते राहणार। कसं लोकांना आता माहीत पडलेलं आहे की मतविभाजनीमुळे दुसऱ्यांना फायदा होतो। भगवा फडकवण्यासाठी जर कोण आमच्या सोबत असेल किंवा आमच्या उमेदवारांना मदत करत असेल तर ते स्वागतच आहे। तुम्ही काय सांगू शकाल की मनसे निघून गेले शिवसेना सोडून, परत त्यांनी यावं का, शिवसैनिकांबरोबर साथ द्यावी? त्यांनी खरं तर परत यावं, पण दुसरा पक्ष घेऊन नाही। त्यांनी सरळ भगवा झेंडा हातात घेऊन शिवसेना पक्षप्रवेश करावं आणि खूप शिवसेना हा राज्यामध्ये मोठा पक्ष, महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष होईल याला त्यांनी मदत करावी। म्हणजे तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य करून मनसेने यावं? हो, उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व मान्य करून हातात भगवा घेऊन ह्या मुंबई शहरामध्ये पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी त्यांनी या शिवसैनिक तयार आहेत मनसैनिकांना स्वीकारायला? हिंदुत्वासाठी या भगव्याखाली सर्वांनी येऊन एकत्र काम करायचे आहे आणि हे आपल्या शिवसेना संघटना हे पुऱ्या हिंदुस्थानात वाढवायची आहे। आणि खरोखर ज्यांनी जी आता लोकांची बाहेर चर्चा आहे की मनसे सेनेच्या वाटचालीवर आम्हाला त्यांचं स्वागत आहे, त्यांनी यावा आणि या भगव्याखाली काम करावा, आमची हीच इच्छा आहे। भगव्याखाली यायला तयार नसतील तर? भगव्याखाली यायला तयार नसतील तर मग आम्ही उद्धव साहेबांचं स्वप्नच आहे भगवा झेंडा फडकवायचा म्हणून। कोणी येतील ते बरोबर, नाही येतील त्यांच्या पण ह्याच्या बरोबर। जे कोणी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी मदत करणार असेल ते एकत्र आले, सगळं विसरून आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मान्य केलं तर त्यांना नक्कीच स्वीकारलं जाईल। रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई।